नमस्कार. मी प्राध्यापिका मेधा दाते. लेख क्रमांक 219, 6 ऑगस्ट. श्रीकृपा. श्रीकृपा बरसते आहे म्हणून निवांत बसेन असे अजिबात घडत नाही. त्यासाठी पुन्हा पुन्हा परांजपे परदेशी दौरे करत राहिले. रामकृष्ण परमहंस म्हणजे ठाकूरांनी जे स्वामी विवेकानंदांकडनं करून घेतले, अगदी तसेच काम श्रीजींनी वसंतरावांकडनं करून घेतले. 100 वर्षापूर्वी स्वामींमार्फत पाश्चिमात्यांची वेदांताची बैठक त्या सुप्रीम पॉवरने तयार करून घेतली आणि आता श्रीजींनी परांजप्यांकडून वेद प्रतिपादित मार्गावर त्यांची वाटचाल घडवली. त्यांना देवयान मार्गावर आणून सोडले. त्यासाठी त्यांना भयावह प्रदूषित परिस्थितीची जाणीव करून दिली. 70च्या दशकात न्यूयॉर्कमध्ये शास्त्रज्ञांची पाहणी अहवालावरून दर 2 व्यक्तींमागे एक जण मनोरुग्ण म्हणून जाहीर होत होता, बळी पडतच होता. आणि ह्याला जबाबदार वातावरण आहे हे वसंतरावांनी त्यांना पटवून दिलं. मन आणि प्राण या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. मानसिक रोग्याच्या उद्विग्न व भग्न मनावर अग्निहोत्राची ज्वाळा हळुवार फुंकर घालत अंतर्मनाचा ताबा घेते, प्रफुल्लित व उत्साही बनवते. हे त्यांना सांगितले. पूर्वग्रह फेकून द्या. वेद हे ज्ञानाचे भांडार आहेत. विश्व छान सुचारू चालावं त्यासाठी गुह्य ज्ञान त्यात सामावलेले आहे. जर्मन शास्त्रज्ञ मॅक्स प्लाक्स याने क्वांटम थेरीचा सिद्धांत मांडला आणि 20व्या शतकात मांडल्यावर कार्यकारण भावाचे विज्ञानाचे पूर्वग्रह ढासळले. आणि हे सांगण्याचा हेतू हा की शास्त्रज्ञांनीच वेदांकडे आशेने बघायला सुरुवात केली आणि धाव घेतली. आणि अनिश्चितता, कारण जगापुढची अनिश्चितता हे प्रश्नचिन्ह त्यांच्यापुढं आता खूप मोठं वाढत चाललेलं आहे आणि त्यामुळेच त्यांना वेदांकडे जाण्याशिवाय गत्यंतर नाही हे शास्त्रज्ञ जाणून चुकले. आणि त्यासाठी मनाच्या क्षेत्रात पदार्पण करणं गरजेचं आहे हे शास्त्रज्ञांना कळून चुकलं. थोडेफार त्यांनी त्याच्यात प्रवेश करायला सुरुवात केली. थोडक्यात आता ह्यापुढे शास्त्रज्ञांनासुद्धा योगांना शरण जावे लागणार आहे. योगी लोक जे खरेखुरचे योगी त्यांना शरण जावं लागणार आहे आणि किंबहुना स्वतः योगी बनावं लागेल. त्यासाठी प्रथम मनाला लगाम घालावं लागेल. हे मन ताब्यात येण्यासाठी शिस्त, अनुशासन हवे आणि जोडीला अग्निहोत्र हवेच हवे. हे सर्व परमात्म्याच्या कृपेशिवाय शक्य नाही. एकदा पंचसाधन स्वीकारले की श्रीकृपा पाठोपाठ येतेच. अशीच कृपा परांजप्यांना उदंड लाभत गेली. त्यांच्या परदेशी प्रचारात नेदरलंड, पोलंड, हॉलंड, बेल्जियम, जर्मन, लुक्झेंबर्ग सर्व ठिकाणी त्यांनी प्रचार केला. वॉशिंग्टनला त्यांनी क्रियायोगाचे वर्ग घेतले. त्यावेळी मेरीलँडची मारियन नावाची जीन्स ही व्यक्ती त्या वर्गाला येत होती. त्यांनी त्यांचे काम बघून त्यांच्यासाठी भटकंती सतत करतायत ते बघून त्यांनी काय ठरवलं की एक गाडी त्यांना द्यायची आणि त्यांनी चक्क एक वोल्क्सवॅगन विकत घेतली आणि ती त्यांना दिली. पुढे एकाने बाल्टिमोरला त्यांना बिल्डिंगच भेट दिली. तिथेच तिकडचे पहिले मंदिर स्थापन झाले. भरभरून श्रींच्या कृपेने अनुभव त्यांनी घेतले. डोक्यावर छत झाले, हाताशी वाहन झाले. पण ते चालवण्यासाठी काय करायला पाहिजे म्हणून योगाचे वर्ग ते घेऊ लागले. क्रियायोगाचे वर्ग घेत, जोडीला शाकाहारी पाककला वर्ग घेत आणि मॅडिसन व्हर्जिनिया येथे त्यांनी विकेंडला रिट्रेट ग्रुप्स सुरू केले. त्यात प्राणायाम, योगा, हवन, पंचसाधन असे विपुल चर्चात्मक कृतिशील कार्यक्रम ते घेऊ लागले. आणि त्यासाठी लांब लांबून लोक येत असत. रॉडेल्सटाऊन येथे त्यांनी अग्निहोत्र प्रेस सुरू केला आणि त्यातून सत्संग नावाचे मासिक प्रसिद्ध केले. बहुआयामी काम करत पंचसाधन मार्ग पश्चिमेत उत्तम रीतीने त्यांनी प्रस्थापित केला. त्याची प्रचिती डॉक्टर पुरुषोत्तम मागच्या महिन्यात जर्मनीला गेल्यावर त्यांना आली. त्यांना 40 ते 50 वर्षापासून नित्य अग्निहोत्री करणारी लोक भेटली आणि ते श्रीजींची भेट झालेले होते. ते ओनली अल्मायटीच म्हणजे कृपा श्रीजी एवढंच ते समजत होते. ते हवन करणारे लोक भेटल्यावर त्यांनाही आश्चर्य वाटलं आणि खूप आनंद झाला. 50-50, 60-60 वर्ष आज अग्निहोत्र करतायत ती लोक. आता 7 जुलैला 24ला जर्मनीमध्ये नवीन अग्निहोत्र मंदिर स्थापन झालं. लागोलाग 11 जुलै 24ला श्रीलंकेमध्ये कोलंबोपासून 25 किलोमीटरवर सामूहिक अग्निहोत्र झाले.
आणि 200-300 लोक उत्सुक आहेत की हे काम पुढं न्यायला. हे ईश्वर नियोजित काळ असेच जगभर वाढत राहणार. धन्य हा आपला प्रगाढ विश्वास आणि धन्य वैश्विक श्रीकृपा. नमस्कार.